नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्स खळद आनंदींच्या या कोल्ड स्टोरेजमध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत. आणि आजचा हा कार्यक्रम तूप वाटप आणि गवळ्यांचा बोनस वाटप असा एक संयुक्त कार्यक्रम आपण इथं ठेवला आहोत. आपल्याला कल्पना असेल की कोविड-19मुळं कुठलीही वार्षिक सर्वसाधारण सभा ही आपण घेऊ शकत नाही. त्यामुळं सातत्यानं गवळे असतील, जे भागधारक असतील, यांचे सातत्यानं फोन येत होते. कारण स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी ज्यावेळेस शेर वितरणाचा समारंभ झाला त्या कार्यक्रमाच्या वेळेस काकांनी सांगितलं होतं की शेर जो शेतकरी किंवा गवळी घेतील त्यांना 1 किलो तूप याचं वाटप करण्यात येईल. तसं पाहिलं तर खूप स्थित्यंतर अडचणी या सातत्यानं या दूध धंद्यावर असतात आणि त्यालाच अनुसरून काकांनी दिलेला शब्द आदरणीय आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय संजयजी जगताप आणि या कंपनीचे संचालक यांनी सातत्यानं तो पाळला. कोविड-19मुळं अनेक प्रकारच्या चर्चा याच्यामध्येही होत्या की यावर्षी खऱ्या अर्थानं खूप अडचणी आहेत. बोनस म्हणून आपण गवळ्यांची जी प्रथा आहे सातत्यानं आपण जवळपास 2006 पासून अवलंबलेली आहे की तूप वाटप ह्यावर्षी करू नका असे बरेच सल्ले बऱ्याच लोकांनी म्हणणं मांडलं त्यामध्ये. परंतु सरांनी काकांचा शब्द हा प्रमाण मानून याही पुढच्या काळामध्ये तो निरंतर चालवण्याची भूमिका आदरणीय सरांनी मांडली. आणि म्हणून परत एकदा थोडंसं उशीर होतोय कारण दरम्यानच्या काळामध्ये आपण दसरा आणि दिवाळी याच्यामध्ये तो कार्यक्रम संपन्न करत होतो. परंतु वार्षिक सर्वसाधारण सभा नसल्यामुळं आता आपण काही लोकांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम घेतो आहे. खऱ्या अर्थानं कंपनीमध्ये काय, कंपनी कशा पद्धतीने चालते याचं चित्र हे आपणा सर्वांच्या समोर मांडायचं, पत्रकारांच्या समोर मांडायचं ही खरं भूमिका विशेष करतो. त्यामध्ये उपस्थित सर्व गवळे असतील, काही शेअर होल्डर्स आहेत, काही कमिशनद्वारे दूध देणारे ते काही कमिशनदार आहेत. आदरणीय बाळासाहेब कामथे आप्पा इथं उपस्थित आहेत. या सर्वांचंच खऱ्या अर्थानं मी प्रथम मनापासून स्वागत करतो. कंपनीने आनंदी मिल्कच्या नावानं तुम्हाला परिचित आहे. हा ब्रँड त्यामध्ये पनीर असेल, दही असेल, तूप असेल, असे विविध असे दुधाचे पदार्थ आपण सातत्याने विक्री करत असतो. त्याचंही वितरण आपण सातत्याने करत असतो. गवळ्यांना खऱ्या अर्थानं काही संकल्पना आज या निमित्तानं सर जाहीर करणार आहेत की अनेक वर्ष सातत्याने 2006 पासून ज्यावेळेस दूध संकलन सुरू केलं, काकांच्यावर प्रेम करणारी मंडळी आजही आहेत आणि त्यालाच अनुसरून ती लोक जरी लोक इतर बाजारामध्ये अनेक डेऱ्या दूध संकलन करत असतात, परंतु आनंदीला पुरंदर मिल्कला त्यांनी अजून सोडलेलं नाही. खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवावर ही कंपनी खरेदीनं चालू आहे. त्याचंही निश्चितच मला स्मरण या निमित्तानं होतं. कारण अनेक लाभाच्या गोष्टी ह्या सातत्यानं गवळ्यांना जाणवतात आणि परंतु काही गवळी गेले, परंतु काही गवळ्यामध्ये मात्र निश्चितच
या दुधाच्या धंद्यावर प्रेम करणारी मंडळी निश्चित आपण आहात आणि खऱ्या अर्थानं संस्थेचे एकूण सभासद तसं पाहिलं तर 3610 आहेत. या कंपनीचं भाग भांडवल 5,10,38,000 असं आहे आणि दूध संकलन केंद्र जवळपास आपण 56 दूध संकलन केंद्र या संपूर्ण तालुक्यामध्ये आहेत. स्वर्गीय चंद्रकाका जगतापांची एक संकल्पना होती की आम्ही सुद्धा कंपनीसुद्धा किंवा संचालक मंडळसुद्धा कमिशनवर दूध धंदा करू नये या विचाराचेच होतो. कारण खऱ्या अर्थानं काकांची कल्पना अशी होती की आपल्या भागातील कार्यकर्ता शेतकऱ्यांनी त्यांनी 2 तास आपल्या गावामध्ये काम करावं, दूध संकलन करावं, त्यातून अर्थार्जन घ्यावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि म्हणूनही आजही काही संकलन केंद्र जरी त्यामध्ये परवडत नसेल तरी आम्ही ते त्या पद्धतीनं आपण सुरू ठेवलेले आहे. परंतु हे करत असताना कंपनीचा फायदा, कंपनी टिकली पाहिजे तरच त्या सहकारी संस्था टिकल्यानंतरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कुठलं तरी दुसरं डेअरीसुद्धा चांगल्या पद्धतीने भाव देऊ शकते, हे चित्र आहे. पुरंदर मिल्कच्या बाबतीमध्ये किंवा आनंदी मिल्कच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मात्र मला सातत्यानं सांगावीशी वाटते. यापूर्वीसुद्धा अनेक वेळा दूध संकलन बंद केली जायची, कुठली तरी कारणं देऊन बंद व्हायची, कधी कधी आंदोलनं आहेत त्यामुळे बंद व्हायची. परंतु 365 दिवस या दूध संकलन सातत्यानं चालू होती. याचा निश्चितच सार्थ अभिमान आम्हा सर्व संचालक मंडळांना, कर्मचाऱ्यांना निश्चित आहे. कारण शेतकऱ्याचं एक दिवसाचं दूध जरी घरी राहिलं तरी त्याचे खऱ्या अर्थानं खूप नुकसान होतं. ही भावना आदरणीय सरांची आहे. त्याला अनुसरून सातत्यानं दूध गोळा करण्याची प्रक्रिया इथं राबवली जाते. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला सर्वसाधारण सरासरी रेट 28 रुपये इतका मिळाला. त्यामध्ये 3.5 फॅट असणारं दूध आणि 29.5 लॅक्टो असणारं दूध स्वीकारलं जातं आणि त्याला जवळपास 28 रुपये रेट या प्रमाणात कंपनीने दिलेलं आहे. कंपनी तयार केलेल्या मालाची म्हणजे त्यामध्ये दूध असेल, पनीर असेल, खवा असेल, अनेक पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ यामध्ये निर्मिती केली जाते. आणि ही दूध निर्मिती करताना जवळपास कंपनीचे 2 दुकानं हे रिटेलची आपण ठेवलेली आहेत. एक सासवडला आहेत आणि एक कंपनीच्या या कोस्टलच्या समोर आहे. दुधाच्या विक्री जवळपास 84,78,342 इतकं तिथे उत्पन्न मिळालं आणि दूध उत्पन्न 1 कोटी म्हणजे दुधापासून जे पदार्थ तयार झाले त्याच्यापासून 1 कोटी सर्वसाधारण रुपये इतके मिळाले. संस्थेच्या वतीने सुरू केलेल्या जे कोल्ड स्टोरेज आहे हे कोल्ड स्टोरेज जवळपास 5 एकरच्या परिसरामध्ये उभारलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मग शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा ही त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. आणि त्या दृष्टीने 5,200 मेट्रिक टन हे असं कोल्ड स्टोरेज आपण या वास्तूमध्ये बसलो तिथेच आहे. प्लस मायनस या दोन्ही प्रकारचे कोल्ड स्टोरेज आपण इथं अवलंबलेले आहेत. मग त्या शेतकऱ्याला नाममात्र भाड्यानं हे सर्व दिलं जातं. व्यापारी असतात त्यांना वेगळ्या पद्धतीनं भाडं आकारलं जातं. परंतु शेतकऱ्याच्या दृष्टीनं त्या दृष्टीनं फुलं असतील, काही वेगळे पदार्थ असतील तर ते ठेवले तर त्या पद्धतीनं त्याला कमीत कमी भाड्यामध्ये, नाममात्र भाड्यामध्ये याचं सुविधा पुरवली जाते. त्यामुळे भाजीपाला असेल, फळे असेल, फुलं असतील, वाटाणा असेल, यातून 1,32,05,285 इतकं उत्पन्न जवळपास या कोल्ड स्टोअरच्या माध्यमातून या कंपनीला साध्य झालेलं आहे. आणि भविष्यामध्ये आता हे कोल्ड स्टोरेज सुद्धा कमी पडत आहे. याची सुविधा आणि त्याची पद्धती या निमित्तानं एक चांगली सुविधा या कंपनीच्या मार्फत दिली गेल्यामुळं त्या कंपनीला कोल्ड स्टोरेज कमी पडू पाहते. आणि म्हणून 2100 मेट्रिक टनाचं नवीन वाढीव हे संकल्प या कोल्ड स्टोरेजच्या बाबतीत करण्यात येतो आहे. त्याचं नुकतंच काही दिवसामध्ये त्याचं काम सुरू होईल. त्याच पद्धतीनं कंपनीने असं ठरवलं की वीज जे वितरित केली जाते त्याचं सातत्यानं त्रास या कंपनीला होतो, दूध व्यवसायाला होतो आणि मग त्याच्यामध्ये जास्त पेमेंट दिलं जातं वीज खात्यावर. आणि त्यामुळं कंपनीने असं ठरवलं की यामध्ये सोलर पॅनल बसून आपण तो खर्च
कमीत कमी केला पाहिजे आणि तो खर्च आपल्याकडे वाचल्यानंतर निश्चितच संस्थेला त्याचा फायदा होऊ शकतो, ही गोष्ट आता प्रकर्षाने जाणवेल. कंपनीच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे, वजनमापक काटा आहे, त्याच्याही माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे उत्पन्न या कंपनीला मिळतं आहे. भविष्यामध्ये एक वेगळं उत्पन्नाचं साधन म्हणून कंपनी सातत्यानं प्रयत्न करते. निश्चितच आदरणीय चेअरमन सरांचं मार्गदर्शन आम्हा सर्व संचालक मंडळांना होतं आणि त्याचाच फायदा या कंपनीला म्हणजे पर्यायानं शेअर होल्डरना होतो की शेअर होल्डरना सुद्धा त्या कंपनीच्या मध्ये कळायला पाहिजे आपण काय करतो, कंपनी काय करते याचं चित्र खऱ्या अर्थानं ज्यावेळेस विशेष सर्वसाधारण सभा असते त्याचं त्यावेळेस होतं. आपण इथून मागच्या सभा कधी कधी सासवड या ठिकाणी घेतल्या, परंतु सरांचा काकांचा उद्देश तो होता की त्या कंपनीच्या भागधारकांनी इथं यावं, काय चाललंय ते पाहावं, त्याच्यातून प्रेरणा घ्यावी आणि वेगवेगळ्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये काम करत असताना सातत्यानं या दोन्ही मंडळींनी आणि सातत्यानं तो विचार केला आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने ते फायदेशीर झालेलं आहे. अधिक काही न बोलता मी या निमित्तानं मनापासून परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. कंपनीचा भागधारक असतील, दुग्ध उत्पादक असतील, यांनी प्रचंड विश्वास ठेवून आम्हा सर्व संचालक मंडळांना काम करण्याची संधी दिली, कर्मचाऱ्यांना संधी दिली. निश्चितच त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यानंतर सर्वांना आदरणीय संजय सर मार्गदर्शन करतील. धन्यवाद.